हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर दिवाळी आता सुरू होत आहे आणि दिवाळीच्या तुम्हाला इन ॲडव्हान्समध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची आणि भरभराटीची, सुखसमृद्धीची जावो. तर सकाळची पहाट, ही दिवाळीतलं क्लायमेट म्हटलं ना की खूप छान. तो पक्ष्यांचा चिवचिवाट, थंडगार हवा आणि ती थंडीची ती चाहूल असते ना, तर खूपच छान फ्रेश वातावरण वाटतं आणि खरंच असं वाटतं की दिवाळी चालूच आहे. तर असो, सकाळी उठली, एवढं सुंदर छान वातावरण होतं, तर आता काही व्यायाम होत नाही आहे. आई-बाबा आलेले आहेत, दिवाळीची तयारी, फराळाची तयारी आणि सगळंच गडबड होऊन जाते. तर असो, आता इथे उठल्यानंतर सगळे कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या अंथरुणाच्या, ते ठेवून घेतले. इथे बाबांनी देवपूजा केली आहे. बाबा आल्यापासून ते देवपूजा करत आहेत. तर 3-4 दिवस झालेत बाबा आलेले आहेत, आई आलेली आहे. तर खूप छान वाटतं आणि मुलांना पण खूप आठवण होते. ते फारसे येत नाहीत. तर मुलांना खूपच आठवण झाली होती आजी-बाबांची आणि त्यांनी खूप फोर्स केला, "आजी ये, बाबा या" म्हणून. मग ते आलेले आहेत. तर खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटतं घरामध्ये. आणि आता इथे आईने अंघोळ वगैरे केलेली आहे. तसेच आता दिवाळीची तयारी फराळाची वगैरे. त्यामुळे हे सकाळची जी मॉर्निंगची कामं असतात ती आपल्याला आवरायलाच लागत असतात. परंतु आता आई आली आहे, तर आईची मला मदत भरपूर काही होती आहे. तर आईने इथे तुळशीला पाणी, हळदी कुंकू वगैरे लावून, दिवा वगैरे लावून, अगरबत्ती लावलेली आहे. तर सकाळी उठल्याबरोबर सरांचा टिफिन बनवून दिला. त्यानंतर जी मॉर्निंगची कामं आहे ती पटपट उरकून घेतली क्लिनिंगची. म्हणजे झाडलोट वगैरे, देवपूजेच्या अगोदर सगळं झाडून वगैरे घेते, हे तुम्हाला माहीतच आहे. कचरा वगैरे सगळं काढून घेतलं. कपडे मशीनला आता लावले की लगेच होतात. आणि त्याचबरोबर आता दिवाळीचं फराळ बनवायचं म्हटलं, ही मॉर्निंगची कामं उरकली का मग मी त्यानंतर दिवाळीचं फराळाचं करायला घेते. म्हणजे काय होतं, चिडचिड होत नाही आणि गडबड पण होत नाही आणि कामंही पटपट सुचतात. आणि आता मी तुम्हाला आज खुसखुशीत शंकरपाळी तुमच्यासोबत अगदी 1 किलो परफेक्ट प्रमाणासहित शेअर करणार आहे. सो व्हिडिओ आज स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इथे डिफ्रॉस्ट केला होता फ्रीज आणि फ्रीजमध्ये आईस जमा झाला होता. तर तो मी एका भांड्यात काढून घेतला आणि असं झाडांच्या मुळाशी टाकलं ना की झाडं खूप फ्रेश होतात. तर तो आईस टाकून देण्यापेक्षा तो असा जर प्लांट्समध्ये ठेवला ना तर पाणी पण त्यांच्या मुळाशी मिळतं आणि झाडं पण छान टवटवीत होतात. आणि आता बघा हे दिवाळीचं जे क्लायमेट असतं ना ते खूप असं छान फ्रेश वाटतं. थंडगार हवा असते, पुन्हा झाडं पण अशी हिरवळतात आणि त्यांच्याकडे पाहिलं ना की खूप पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे मी झाडांची खूप काळजी घेते. तर आता इथे मुगाची खिचडी टाकते. मृणालचं जरा पोट बिघडले त्यामुळे इथे त्याला मुगाची खिचडी टाकते. तर फार काही टाकत नाही मुगाच्या खिचडीला, फक्त तांदूळ, मुगाची डाळ धुवून तेलामध्ये जिरी मोहरी वगैरे टाकते, हळद टाकते आणि नंतर थोडं जास्तीचं पाणी टाकलं ना की मुगाची खिचडी अशी चांगली ओलसर होते आणि खायला पण असं छान वाटतं, बरं वाटतं. तर त्यामध्ये साजूक तूप 1 ते 2 चमचे टाकलं म्हणजे गरमागरम मुलांना दिलं ना की मुलं आवडीने खातात. तर आता मृणालची तब्येत बिघडली होती त्यामुळे त्याला इथे मुगाची खिचडी लावली आणि इथे घेवड्याची थोडी रस्साभाजी केली बाबांसाठी, घेवड्याची सुक्की भाजी केली सरांना टिफिनला आणि चपातीही बनवून घेतली. तशी लसणाची चटणी वगैरे बाकीच्या चटण्या असतातच, लोणचं वगैरे. तर आता इथे लगेच क्लिनिंगचं अशी झटपट कामं लगेच सकाळची मॉर्निंगची उरकून घेतले ना की पटपट कामं उरकतात आणि सकाळी सकाळी असा मोबाईल बाजूला ठेवायचा. तर मी म्हणजे मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की दिवाळीची तयारी, सणासुदीची तयारी कशी स्टेप बाय स्टेप केली ना की मग गडबड होत नाही. आणि खूप काही आपल्या लेडीजला आवरायला असतं बघा. सकाळचं ही तर म्हणजे असं हे ठेवून जमतच नाही. म्हणजे बाथरूम झालं किंवा झाडलोट वगैरे जे काही रोजची आपली घरातली असते तर ते ठेवून काही जमत नाही, ते करावंच लागतं. त्यामुळे ही जर सकाळची पटपट कामं उरकली मोबाईल बाजूला ठेवून की आपल्याला वेळ पण मिळतो. आणि फराळाचं अगदी मग मी काय करते की दिवाळीच्या अगोदर 4 ते 5 दिवस असं एक पदार्थ, 2-2 पदार्थ असं दिवसातून बनवले ना की मग गडबड पण होत नाही आणि व्यवस्थित सगळं सुरळीत आवरून म्हणजे फराळाचं झालं की मग क्लिनिंगचं पण असतं, म्हणजे डेकोरेशनचं, रांगोळी वगैरे आपलं खूप काही असं प्लॅनिंग असतं. आणि मी तर करत असते, परंतु काही वेळेला काही वेळेला राहूनच जातं. तर हे बघा आता फरशा वगैरे पुसून घेतल्या, सगळं जिथल्या तिथे आवरून घेतलं आणि असं सगळं आवरलं ना मॉर्निंग आणि इव्हिनिंगला तर खूप छान फ्रेश वाटतं. आणि असं वातावरण जर घरात असेल ना तर ते घर नेहमी आनंदी, फ्रेश राहतं आणि समाधानी, प्रसन्न राहतं त्या घरात वातावरण. तर आता इथे शंकरपाळी मी तयार केलेली आहे.
किलो प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट प्रमाणासहित तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि अगदी सोपी करण्याची पद्धत आहे. तर शंकरपाळी करायचं म्हटलं तर बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, प्रमाण चुकलं की मग शंकरपाळी कडक होते किंवा तळताना तुपामध्ये तेलामध्ये विरघळते. तर आता इथे मी 1 ग्लास थंड पाणी घेतलं आणि त्यासाठी 500 ग्रॅम इथे पिठी साखर घेतलेली आहे. तर आता पिठी साखर ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जेवढं गोड हवे असेल तेवढं तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता. तर आता इथे 500 ग्रॅम मी पिठी साखर घेतली आहे. तर 1 किलो प्रमाणामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे इथे मी 500 ग्रॅम साखरेमधली ही मी थोडी काढून ठेवली. तर ही आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. जास्त गोड हवी असेल तर तुम्ही पूर्ण अर्धा किलो साखर त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे 1 ग्लास थंड पाणी घेतले. थंड पाण्यामध्ये ती पिठी साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे. स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता डालड्याचं प्रमाण, तुपाचं प्रमाण म्हटलं तर आता हे 500 ग्रॅमचे पाऊच आहे. त्यामध्ये मी अर्ध पाऊच वाटीमध्ये काढून घेतले. म्हणजे जवळपास बघा 500 ग्रॅम म्हणजे इथे मी 250 ग्रॅम इथे मी तूप काढून घेतलेलं आहे. तर डालडा इथे तुम्ही साजूक तूप किंवा डालडाही वापरू शकता. तर इथे मी डालड्याचा वापर करत आहे. तर ते वाटीमध्ये मी काढून घेतला. अर्ध पाऊच मी पूर्ण त्याच्यामध्ये काढून घेतला आणि त्यानंतर आता आपल्याला तुपाचं मोहन टाकायचं आहे. स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे व्हिडिओ तुमच्या पूर्ण लक्षात येईल आणि कुठेही तुमची शंकरपाळी बिघडणार नाही, चुकणार नाही आणि अगदी परफेक्ट तयार होईल. तर आता बघा, कढईमध्ये मी इथे मोहनासाठी तूप मी कडकडीत तापायला ठेवलेलं आहे. आता एका ताटामध्ये बघा, इथे मी घेतलेला आहे मैदा, 1 किलो मैदा. तर 1 किलो मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. परफेक्ट प्रमाण आहे. यामध्ये थोडंसं किंचितसं मीठ टाकायचं. आता तुम्हाला माहिती आहे का, गोड पदार्थांना किंचितसं मीठ टाकलं, चिमूटभर पण नाही, अगदी किंचित टाकायचं, म्हणजे त्याची चव ही दुप्पट होते. आता मैद्यामध्ये किंचितसं मीठ टाकलं, ते मिक्स करून घेतलं आणि कडकडीत मोहन आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे. आता तुम्ही बघताय वाफा निघालेल्या आहेत, पूर्ण तेल पूर्ण तापलेलं आहे. कडकडीत तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे, म्हणजे ते मोहन चांगलं झालं ना की शंकरपाळी खुसखुशीत होते. आता हे मोहन आपल्याला या मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे. कडकडीत आहे आणि त्याचबरोबर अगदी काळजीपूर्वक करायचं आहे. उलाटणीने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये मी कडकडीत मोहन घातलेलं आहे. आणि आता बघा, शंकरपाळी करायचं म्हटलं तर बऱ्याच वेळेला काय होतं की तुपाचं प्रमाण हे कमी जास्त झालं तर एकतर शंकरपाळी कडक होते किंवा एकदम अशी तेलामध्ये तळताना विरघळून जाते. म्हणजे हे प्रमाण आपल्याला परफेक्ट हवं असतं. तर आता 1 किलो मैदा जर तुम्ही घेतला तर त्यामध्ये बघा, तुम्हाला तूप हे 250 ग्रॅमच घ्यायचे आणि 250 ग्रॅम तूप घेतल्यानंतर म्हणजे 250 ग्रॅम आपल्याला तूप, डालडा तुम्ही साजूक तूप वापरू शकता किंवा डालडा वापरू शकता. 250 ग्रॅम यामध्ये परफेक्ट प्रमाण आहे. प्रमाणामध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे. त्यानंतर पिठी साखर ही 500 ग्रॅम 1 किलोसाठी परफेक्ट होती, परंतु फार गोड नको म्हणून थोडीशी तुम्ही काढून ठेवली तरी चालेल. तर इथे मी थोडी काढून ठेवलेली आहे. तर तुम्ही हवं तर जास्त गोड तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 500 ग्रॅमही टाकू शकता पिठी साखर. तर आता इथे मोहन कडकडीत टाकलं, उलाटणीने पूर्ण मिक्स करून घेतलं आणि आता मी हाताच्या साहाय्याने पूर्ण मिक्स करून घेते. म्हणजे काय होतं, जे मोहन टाकलं ना ते मैद्यामध्ये पूर्ण मिक्स होतं. तर मिक्स केल्यानंतर असं हातावर थोडंसं घेऊन बघायचं, म्हणजे पूर्ण दाबल्यानंतर गोळा झाला की समजायचं परफेक्ट मोहन झालेलं आहे. आता मोहन टाकल्यानंतर बघा, जे आपण मिक्स केलेलं साखरेचं पाणी होतं ते पाण्याने आपल्याला पीठ भिजवायचं आहे आणि लागतनुसार घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट होतं, थोडंफार कमी जास्त करू शकता. आपल्याला लाटता येईल, गोळा बनेल असं आपल्याला हे पूर्ण लागत असं मिक्स करून घ्यायचं. 1 ग्लास पाणी हे परफेक्ट आहे. आणि आता हे लागतनुसार आपण असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर खूप म्हणजे तोंडात टाकताच विरघळते. अगदी दात नसलेले आजी लोकंसुद्धा शंकरपाळी सहज खाऊ शकाल. आता हा गोळा बनवून झालेला आहे. मळून चांगलं घ्यायचं. हाताने असं प्रेस करून घ्यायचं. म्हणजे एकजीव झाला ना पिठाचा आणि पीठ असं चांगलं मिक्स केलं ना आपण, मळून घेतलं ना की लाटता पण येते आणि असं जास्त कापण्या होत नाही कापताना, शंकरपाळी कापताना. तर आता बघा, दोन्ही हाताने मी असं चांगलं ताटामध्ये असं रगडून घेतलेलं आहे. म्हणजे मळून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, पीठ पण खूप घट्ट होतं, लाटता येत नाही. आणि आता तुम्हाला माहिती आहे दिवाळीचं क्लायमेट, अगदी कोरडी हवा, थंडगार हवा असल्यामुळे पिठाचा गोळा एकदम कडक होतो आणि जे आपण तुपाचं मोहन टाकलंय तर ते असं पूर्ण पीठ असं कडक होतं आणि लाटायला त्रास होतो. त्यामुळे चांगलं मळून घ्यायचं. पाणी अगदी परफेक्ट झालेलं आहे.
आता मळून घेतल्यानंतर 5 ते 7च मिनटं मी एक फडका टाकून साईडला ठेवलं होतं. त्यानंतर पुन्हा आता मी मळून घेते पोळपाटावर आणि आता आपण शंकरपाळी करायला घेतोय. तर बघा आता इथे मळून घेतल्यानंतर जेवढं गोळा तुम्हाला घ्यायचा आहे तेवढा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित असं पोळपाटावर चांगला मळून घेतल्यानंतर गोळा तयार झालेला आहे. तुम्ही बघताय कुठेही कापण्या वगैरे अशा झालेल्या नाही किंवा काही वेळेला काय होतं पीठ खूप आकसलं जातं आणि मग असा गोळा बनवायला सुद्धा आपल्याला त्रास होतो. तर मग आता हा गोळा मी व्यवस्थित बनवून घेतला आहे आणि लाटायला घेतलेला आहे. तर बिना पिठाचाच लाटायचं आहे आणि जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण लाटायचं नाही. तर बघा व्यवस्थित असं पीठ भिजलेलं आहे. कुठेही असं कापणी वगैरे दिसत नाही आहे आणि लाटताना असं सगळीकडनं सारखा लाटायचं आहे. म्हणजे कुठे जाड पातळ असं ठेवायचं नाही आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करून बघा. कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर कुठेही तुमची शंकरपाळी बिघडणार नाही. अगदी परफेक्ट प्रमाणासहित मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे. हेच प्रमाण तुम्ही घेतलं तर अगदी परफेक्ट शंकरपाळी तयार होईल. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मी सगळीकडनं एकसारखी लाटलेली आहे आणि हे बघा कुठेही जाड नाही पातळ नाही अशी लाटून घ्यायची आणि शक्यतो सुरीनेच कापायचे म्हणजे अगदी हॉटेलसारखी बघा तयार होते. साईडच्या ह्या ज्या कडा आहेत ना ह्या काढून घ्यायच्या. तुम्ही हवं तर तसंही कापू शकता, परंतु आपण बघतो बाहेरून जेव्हा शंकरपाळी आणतो हॉटेलमधून तेव्हा ती अगदी स्क्वेअर शेपमध्ये कप्पे पडलेले असतात. मग अशी शंकरपाळी आपण घरी बनवू शकतो. तर हे साईडच्या ज्या कडा आहेत ना त्या मी काढून घेतल्या आणि त्यानंतर स्क्वेअर शेपमध्ये आता मी कापून घेणार आहे. तर बघा कापताना अगदी छोटी साईज किंवा मोठी साईज ठेवायची नाही आहे. मीडियम साईजच्या आपल्याला कापून घ्यायच्या आणि स्क्वेअर शेपमध्ये. तर तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये जसं मी करते तसंच तुम्ही जर केल्या तर अगदी बघा हॉटेलसारख्या शंकरपाळ्या तयार होतील. आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये तर एकसारख्या शंकरपाळ्या मी कापून घेतलेल्या आहे. कुठे जाड नाही पातळ नाही असा शेप व्यवस्थित आहे. अगदी परफेक्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही तळायला घेता ना ती तळण्याची पद्धत पण एक वेगळीच आहे. तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे. तर आता ह्या कापल्यानंतर मी एका ताटामध्ये काढून घेते. एकावर एक पडली तरी चिकटत नाही. ते तेलामध्ये टाकल्यानंतर वेगवेगळ्या होत असतात. तर हे बघा अशा ताटामध्ये काढून घ्यायच्या. आता मी तुम्हाला दुसरा गोळा पण लाटून दाखवते. तर अशा एवढ्या साईजचा गोळा घ्यायचा. तो व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा पोळपाटावर. त्यानंतर असं लाटून घ्यायचा. लाटताना बघा सगळीकडनं एकसारखा लाटायचा आहे आणि त्याच्या ज्या किनारी कडा असतात त्या कापून घ्यायच्या आहेत आपल्याला सुरीने. तर कधी कधी बघा तुमचा फिरकीचा चमचा असतो तर चमच्याने सुद्धा तुम्ही कापू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर आता इथे मी सुरीनेच कापते. सुरीने कापल्याने काय होतं की अगदी हॉटेलसारख्या चौकोनी स्क्वेअरमध्ये दिसतात आणि त्याचबरोबर कापण्या पण खूप छान पडल्यावर अशी ती शंकरपाळी असं वाटतं की बाहेरूनच हॉटेलमधून आणलेली आहे. तर अशी घरगुती शंकरपाळी आपण हॉटेलसारखी घरी बनवू शकतो. फक्त परफेक्ट प्रमाण हवं असतं. हे प्रमाण जर तुम्ही वापरलं तर तुमची शंकरपाळी कुठेही बिघडणार नाही. आणि जर तुम्हाला 2 किलोची करायची असेल तर याच्यात दुप्पट प्रमाण वाढवायचं आहे. म्हणजे समजा 2 किलो मैदा घेतला तर तुम्हाला बघा 500 ग्रॅम तुम्हाला डालडा घ्यायचा आहे. तुपाचं प्रमाण 500 ग्रॅम ठेवायचं आहे आणि साखरेचं प्रमाण 1 किलो घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि 1 ग्लास पाणी मी 1 किलोसाठी घेतलं तर 2 किलोसाठी तुम्ही 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे. तर असं हे डबल तुम्ही प्रमाण ठेवू शकता 2 किलो शंकरपाळीसाठी. परंतु आता इथे मी 1 किलोचंच तुम्हाला परफेक्ट प्रमाण दाखवलेलं आहे. तर हे बघा खूप छान शंकरपाळ्या झालेल्या आहे आणि अगदी एकसारख्या कापलेल्या आहेत. तसेच जर तुम्ही बघा साईडच्या ज्या कडा कापल्यानंतर तुमचं कुठेही तुकडे वगैरे दिसणार नाही शंकरपाळीचे. अगदी शंकरपाळी बघा स्क्वेअर शेपमध्ये परफेक्ट शंकरपाळी दिसते. म्हणजे आपण ज्या साईडच्या कडा जर कापल्या नाहीत ना तर मग खूप तुकडे तुकडे दिसतात. असे बारीक बारीक कण दिसतात शंकरपाळीचे. त्यामुळे ह्या साईडच्या ज्या कडा असतात ना त्या आपल्याला कापून घ्यायच्यात आणि बरोबर स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला शंकरपाळी कापून घ्यायची. आता शंकरपाळ्या मी करून घेतल्या आणि त्यानंतर आता इथे जाड बुडाची कढई घ्यायची आहे. जाड बुडाची कढई घेतल्याने काय होतं की शंकरपाळी व्यवस्थित तळली जाते. कलर छान येतो. नाहीतर मग जर तुम्ही खूपच पातळ अशी कढई ठेवली
आणि गॅसची फ्लेम जर जास्त मोठी ठेवली तर शंकरपाळी खूप लालसर होते आणि आतमध्ये कच्ची राहू शकते. त्यामुळे जाड बुडाचीच कढई घ्यायची. कढईमध्ये तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि तापल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग नंतर शंकरपाळी त्याच्यामध्ये टाकायची आहे. काही वेळेला काय होतं, तेल खूप कडकडीत तापलं जातं आणि आपण शंकरपाळी टाकली की खूप लालसर असा बघा एकदम काळसर असा कलर येतो आणि शंकरपाळी आतमध्ये कच्चीच राहते. त्यामुळे तेल तापवून घ्यायचं आणि शंकरपाळी ज्या वेळेला तेलामध्ये टाकायची त्यावेळेला गॅसची फ्लेम खूप कमी करायची. कमी केल्यानंतर मग शंकरपाळी त्यामध्ये टाकायची आणि टाकल्यानंतर मग अशी सतत हलवायची आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची. आणि असं सतत हलवल्याने काय होतं, एकसारखा कलर येतो. शंकरपाळी आतमध्ये छान अशी तळली जाते, कच्ची अशी राहत नाही आणि कलर पण चांगला येतो. तर आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचं आहे आणि सतत हलवल्याने काय होतं की शंकरपाळी छान अशी तळली जाते आणि खुसखुशीत होते. तर बघा हा कलर एकदम परफेक्ट आहे. लगेच काढून घ्यायची. काढता काढता काय होतं की शंकरपाळीला कलर लगेच लालसर येतो. त्यामुळे पटकन काढायची. शक्यतो झाऱ्याचा वापर करायचा आणि प्रत्येक शंकरपाळीला असे कप्पे पडतात. तर तुम्ही बघताय तेलामध्ये एकही शंकरपाळी विरघळलेली दिसत नाहीये. तर अशी ही शंकरपाळी तुम्ही सगळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर तळल्या तरीही चालेल. फक्त तळताना ते अगदी लो फ्लेमवर तळायच्या आहेत. हाय फ्लेम गॅसची ठेवायची नाहीये. आणि असा कलर आला की लगेच ते झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या. तेल निथळल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघताय मी व्हिडिओमध्ये कशी करते त्या पद्धतीने करायचं. तेल बघा अगदी क्लीन आहे. त्यामध्ये एकही शंकरपाळी अशी विरघळलेली नाही किंवा खूप शंकरपाळीचे असे बारीक बारीक कण दिसत नाही आहेत. अगदी स्क्वेअर शेपमध्ये हॉटेलसारखी बघा आणि तुम्ही शंकरपाळी बघू शकताय बघा. खूप छान कप्पे पडलेले आहेत. तर असं झाऱ्यामध्ये घ्यायचं, अलगद तेलामध्ये सोडायच्या आणि सतत हलवायचे. गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल कमी ठेवायची आहे. तळण्याचीच मेहनत आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाण असेल तर करायला काही वाटत नाही. त्यामुळे तळताना व्यवस्थित तळायच्या आहेत. तर असं तळल्यानंतर तुम्ही लगेच झाऱ्यामध्ये काढून असं निथळून तेल काढायचं आहे. तर बऱ्याच वेळेला काय होतं, आपण शंकरपाळी तळल्यानंतर काढता काढताच तिचा कलर एकदम लालसर होऊन जातो. त्यामुळे अशा शंकरपाळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघताय हे बघा 1 किलो प्रमाणात एवढ्या साऱ्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत आणि प्रत्येक शंकरपाळीला कप्पे पडलेले आहेत. तर नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता दुपारपर्यंत बघा मी शंकरपाळी वगैरे आईने मी मिळून केलेली आहे. म्हणजे आईची पण मला खूप मदत झाली आणि त्याचबरोबर आता इथे मी ब्लाऊज शिवायला घेतला आहे. तर आईचा ब्लाऊज आहे साडीवरचा दिवाळीच्या आणि त्याचबरोबर बघा म्हणजे आपल्या गृहिणींनी जर दिवाळीमध्ये असं रुटीन ठेवलं तर पटपट कामं उरकतात. तर मी नॉनस्टॉप सकाळपासून सगळी कामं उरकली आणि आईची पण मला खूप मदत झालेली आहे. आणि आईला असं कितीही म्हटलं ना की शांत बस किंवा करू नको, तरी पण आईला ती कामांची सवय आहे. त्यामुळे आई शांत अशी बसतच नाही, काही ना काही ती करतच असते. तर तिची मला खूप मदत झाली आणि त्याचबरोबर आता इथे मी तिच्या साडीवरचा ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे. तर असं हे मी कामांचं रुटीन ठेवते. म्हणजे सणासुदीला दिवाळी मेन म्हणजे कसं होतं की दिवाळीचे 4-5 दिवस जे आपले पूजेचे असतात, वसुबारस, धनत्रयोदशी वगैरे, मग त्या दिवशी कसं होतं की सगळी पूजा वगैरे करायची असतात आणि घरातल्या अगदी क्लिनिंगपासून तर स्वतःला पॅम्परिंगपर्यंत आणि त्याचबरोबर घरातल्या पूजेची सुद्धा तयारी करायची असते. त्यामुळे मग मी आधीच 3 ते 4 दिवस फराळाचं बनवून घेत असते आणि त्याचबरोबर ही सुद्धा तयारी करायची असते आपली स्वतःची. तर आता इथे आईचा ब्लाऊज शिवायला घेतला आहे आणि डिझाईन बघा मी अशी केलेली आहे पानगळा आणि मी स्वतःचे आणि आईचे ब्लाऊज घरी शिवत असते. तर आई जेव्हा कधी माझ्याकडे येते त्यावेळेला मग असे 2 ते 3 ब्लाऊज घेऊन येते आणि मग मी तिला शिवून देत असते. तर आता साडीवरचे ब्लाऊज आहे दिवाळीच्या आणि मग मी अशी सकाळची कामं मॉर्निंगची उरकली की मग दुपारच्या वेळामध्ये असं ब्लाऊज कटिंग करून पटपट ब्लाऊज शिवते. फार वेळ लागत नाही, 1 ते 1.5-2 तासामध्ये ब्लाऊज होतो. तर आता आई म्हणजे आता इथून मागे साधेच ब्लाऊज घालत होते. पण मी बोललं की ते मी छान असं लेस वगैरे लावून शिवते आणि मग मला पण आवडतं आणि नेहमी मी असं काही ना काही करत असते. असे सतत आईसारखेच असं म्हणजे बिझी राहण्याचा प्रयत्न केला ना की काय होतं की माइंड फ्रेश राहतं आणि कामात व्यस्त असलं ना की डोक्यात नको
नको ते विचार येत नाहीत आणि आपलं माइंड फ्रेश राहतं बघा. तर मी असं काही ना काही करतच असते, म्हणजे घरात अशी शांत बसत नाही. जरी होममेकर असलं ना तरी बघा काही ना काही, म्हणजे घर आपलं स्वच्छ क्लीन टापटीप दिसलं की स्वतःला किती छान वाटतं. घरात छान आनंदी प्रसन्न वातावरण वाटतं. आणि दिवाळीच्या फराळाची तयारी, ती लगबग असते क्लिनिंगची, पुन्हा स्वतःला पण छान आवरायचं असतं, शॉपिंग वगैरे सगळं काही असलं की घरामध्ये असं आनंदी प्रसन्न वातावरण होऊन जातं. आणि खरंच असं वाटतं की दिवाळी आलेली आहे. आणि लहान मुलं असेल ना तर मग खरंच खूप आनंदी प्रसन्न वातावरण वाटतं आणि ते लहानपणीचे दिवस आठवतात. तर लहानपणी परिस्थिती अशी बेताची, म्हणजे गरिबीच होती आणि आई-बाबा असे कष्ट करून शेतात काम करून असं ते दिवाळीचं सामान, ते फराळ, आम्हाला असं छान कपडे घ्यायचे. ते खूप छान दिवस होते आणि एवढे समाधानी दिवस होते ना की खरंच ते खूप आठवतात. आता कितीही समाधान असलं, कितीही सगळं काही भेटत असलं तरी बघा आता तो आनंद वेगळाच होता. आणि खरंच म्हणजे ते आता शब्दात सांगता येणार नाही. एवढे छान दिवस होते ते. आणि त्यावेळेला तर आई खूप सारं फराळाचं बनवायची. अगदी 2-2, 3-3 किलो फराळाचं असायचं. लाडू, चिवडा, चकली सगळे पदार्थ असं बनवायचे. शिवाय शेतात काम करून सगळं म्हणजे तिथल्या तिथे आवरून सगळे सणवार वगैरे असे सेलिब्रेट त्यावेळेला करत होतो. म्हणजे गरिबी जरी होती ना, तरी पण खूप छान वेगळेच दिवस होते ते. आणि खरंच त्या खूप आठवणी येतात. मला तर एवढ्या आठवणी येतात ना लहानपणीच्या, की विचारू नका. आणि त्याचबरोबर आता बघा सगळं काही आहे, परंतु ते दिवस वेगळेच होते. तर त्यावेळेला बघा एखादा ड्रेस भेटला आणि त्यावेळेला तर छान लहानपणी तर आई छान अशा फ्रॉक वगैरे घ्यायच्या. ते एक फ्रॉक जरी घेतली तरी एवढं छान वाटायचं आणि तीच एक फ्रॉक आम्ही वर्षभर वापरायचो. तर आता म्हणजे शॉपिंग तर चालूच असते, परंतु हे जे दिवाळीचे 4 ते 5 दिवस सणवाराचे असतात, त्या दिवशी वेगवेगळे ड्रेस, साडी वगैरे आता एवढं भेटतंय, परंतु म्हणजे तो आनंद, ते समाधान ते पहिल्यासारखं नाही हो बघायला मिळत. तर असे ते दिवस होते. तर आता इथे बघा ब्लाऊज म्हणजे मी पानगळा केला, त्याला लेस वगैरे लावली आणि साईडने पहिलं अस्तर वगैरे जॉईन करून घेतलं. तर हा एक ब्लाऊज मी शिवला आणि त्याचबरोबर हा दुसरा ब्लाऊज, म्हणजे काल एक शिवला आणि आज एक शिवला. असे हे 2 ब्लाऊज 2 दिवस मी शिवले, म्हणजे फराळाचं करून घरातलं आवरून. तर असा पूर्ण दिवस माझा बिझी जातो. तर हा काल शिवलेला ब्लाऊज आहे, पंचकोनी गळा घेतला. अशी काठपदर साडी असेल तर लॉंग स्लीव्हज खूप छान वाटतात. तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. थँक यू.